मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधला जो संघर्ष पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला आहे 7 दिवसांपूर्वी, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये हा संघर्ष सुरू झाला. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी शस्त्रसंधी जून महिन्यामध्ये झालेली होती, ती 1 महिना देखील टिकली नाही आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवरती अटॅक केलेला होता आणि त्यानंतर तो जो संघर्ष सुरू झाला, तो साधारणतः 2-2.5 महिने हा संघर्ष चालला आणि त्या संघर्षादरम्यान स्टेट ऑफ हॉर्मुझ हे इराणकडनं याची नाकेबंदी करण्यात आली. नंतर अमेरिकेने पण त्याची नाकेबंदी केली आणि मग त्याचे परिणाम संपूर्ण जगभर अतिशय तीव्रतेने जाणवले. आणि जसं मी यापूर्वी अनेक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की जवळपास 123 देशांमधनं तेलाच्या किमती ज्या होत्या त्या कमालीच्या भडकल्या. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती भडकल्या. साधारणतः 21% तर अगदी 46% या किमती वाढलेल्या होत्या. खुद्द अमेरिकेमध्ये 16% तेलाच्या किमती ह्या भडकलेल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टींमधनं मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये एका शांतता करारावरती स्वाक्षरी झाली. जगाने सुटकेचा निश्वास टाकला. आता स्टेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा एकदा ओपन झालं. साधारणतः स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जसं मी यापूर्वी तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जगामध्ये जर साधारणतः 5 ऑइलचे टँकर्स हे ऑइल घेऊन त्याचं ट्रान्सपोर्टेशन करत असतील तर त्यापैकी साधारणतः एक जे व्हेसल किंवा टँकर आहे हे स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जातं. आणि अशा प्रकारचे 7 चोक पॉईंट्स आहेत जगामध्ये ऑइलच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये. त्या 7 चोक पॉईंट्सपैकी एक चोक पॉईंट हा स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं आहे. ऑलमोस्ट 20% जे ट्रान्सपोर्टेशन ऑइलचं होतं हे स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं हे केलं जातं. आणि स्टेट ऑफ हॉर्मुझचा जो मेजर भाग आहे हा प्रामुख्याने इराणकडनं कंट्रोल केला जातो आणि इराणनीच त्याची नाकेबंदी केली होती. प्रतिदिवशी साधारणतः 150 व्हेसल्स किंवा जहाजं तेलाने भरलेले टँकर्स हे स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं पास होतात. आता ती संख्या कमी होऊन साधारणतः परत 10-12 वरती ती संख्या येऊन थांबलेली आहे. अमेरिकेने देखील अशा स्वरूपाची ट्रम्पनी पुन्हा स्टेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी ही घोषित केलेली आहे. आणि त्यानंतर एक तुंबळ युद्ध संघर्ष हा पुन्हा एकदा आखातामध्ये गेल्या 7 दिवसांपासून सुरू झाला आहे. आता अमेरिकेचा इराणवरती जो अटॅक करण्याचा ह्यावेळेसचा पॅटर्न आहे, म्हणजे ज्याला आपण आखातामधला संघर्ष 2.0 असं म्हणू, हा 7 दिवसांपूर्वी सुरू झाला. आता अमेरिका मात्र एका विशिष्ट पॅटर्ननी इराणवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. अमेरिकेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझवरती जे इराणचं नियंत्रण आहे ते पूर्णपणे नष्ट करून टाकणं. इराणची जी लष्करी क्षमता आहे ती पूर्णपणे नष्ट करणं, जेणेकरून इराणकडनं स्टेट ऑफ हॉर्मुझवरती जो सार्वभौम हक्क सांगितला जातोय आणि तिथनं पास होणाऱ्या टँकर्सकडनं जे $2 मिलियन सर्व्हिस फीज इराण वसूल करत आहे, त्यामुळे परत भविष्यामध्ये असं घडू नये. इराण कधीही स्टेट ऑफ हॉर्मुझला कंट्रोल करू नये आणि त्या दृष्टिकोनातनं इराणला पूर्णपणे निष्क्रिय बनवणं, इराणला कम्प्लिटली इराणची आर्मी डिस्ट्रॉय करून टाकणं, अशा पद्धतीने अमेरिकेने अटॅक सुरू केला. सुरुवातीला अमेरिकेकडनं 7 दिवसांपूर्वी जी अटॅक सुरुवात झाली ही प्रामुख्याने खर्ग आयलंड किंवा इराणची जी बंदरं आहेत जी स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं आहे त्या बंदरांवरती त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला सुरुवात केली. सेकंड फेजमध्ये अमेरिकेने इराणचं जे ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग त्यांचे रोड्स असतील, त्यांच्याकडचे पूल असतील, त्यांच्याकडचे टनेल्स असतील, बोगदे असतील, या सगळ्यांवरती अटॅक करायला सुरुवात केली. इराणचे जे मेजर पूल आहेत हे देखील उद्ध्वस्त करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये अमेरिका वळला आहे आणि आता इराणकडनं जे सांगितलं गेलं तो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे इराणचे पॉवर प्लांट्स आणि इराणचे जे डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत त्याच्यावरती आता अटॅक करायला सुरुवात केली. त्यामुळे मित्रांनो, हा जो संघर्ष आहे आता तेलाकडनं पाण्याकडे हा वळायला लागलेला आहे आणि हा अंतिम टप्पा आहे. जर अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांट्सवरती अटॅक करायला सुरुवात केली तर इराणमध्ये इलेक्ट्रिसिटी ही पूर्णपणे संपेल. विशेष म्हणजे इराणने ऑलरेडी पॉवर कट मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेला आहे आणि लोकांना तशा पद्धतीचं इराणच्या जनतेला तिथल्या सरकारकडनं अपील पण करण्यात आलेलं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संपूर्ण आखातामधले जे देश आहेत ज्याला GCC कंट्रीज आपण म्हणतो, हे विशेष करून 6 GCC कंट्रीज ज्या आपल्या पाण्याच्या गरजेसाठी, आपल्या मूलभूत गरजेसाठी ज्या डिसॅलिनेशन प्लांट्सवरती निर्भर आहेत, त्या डिसॅलिनेशन प्लांट्सवरती आता अमेरिका आणि इराण दोघांनीही हल्ले करायला सुरुवात केली आहे. इराणने सांगितलं आहे की आमच्या डिसॅलिनेशन प्लांटवरती अमेरिकेकडनं अटॅक झाला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने काल कुवेतच्या
डिसॅलिनेशन प्लांटवरती अटॅक केला. आता मित्रांनो, हा डिसॅलिनेशन प्लांटचा अर्थ असा होतो की आखातामध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे ज्याला आपण मिडल ईस्टही म्हणतो, ज्याला आखाती म्हटलं किंवा GCC ज्याला आपण म्हणू, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, याचे सदस्य असणारे जे 6 अरब देश आहेत मित्रांनो, ह्या 6 अरब देशांमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः वर्षाला 100 मिलीमीटर एवढा कमी पाऊस तिथं पडतो आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या नद्या नाही आहेत. अंडरग्राऊंड वॉटर जे आहे त्याचं देखील प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हे जे देश आहेत हे प्रामुख्याने समुद्रामधलं जे खारं पाणी आहे त्याला गोड्या पाण्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांनी प्लॅन्ट्स लावलेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की अशा प्रकारचे 400 प्लॅन्ट्स, 400 प्लॅन्ट्स हे ह्या अरब देशांमध्ये, 6 अरब देशांमध्ये आहेत आणि या 400 प्लॅन्ट्सवरती तिथली 6 कोटी लोकांचं, म्हणजे 60 मिलियन, आपण त्याला 6 कोटी म्हणू, 6 कोटी जनतेचं पूर्ण लाईफ, त्यांची पाण्याची गरज ह्या 400 डिसॅलिनेशन प्लांट्सवरनं भागवली जाते. आता जर तुम्ही बघितलं तर ह्या डिसॅलिनेशन प्लांटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे त्यांचं प्रमाण, हे प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मुजमध्ये आहे. कारण स्टेट ऑफ हार्मुजला लागूनच हे सगळे डिसॅलिनेशन प्लांट्स करण्यात आलेत. ज्या ज्या ठिकाणी ऑइलच्या पाईपलाईन्स आहेत त्या ठिकाणी डिसॅलिनेशनचे प्लॅन्ट्स लावण्यात आलेले आहेत. आणि आता अमेरिका आणि इराण ह्या दोघांकडनं, म्हणजे अमेरिका इराणच्या डिसॅलिनेशन प्लॅन्टवरती अटॅक करत आहे, तर इराण प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे जे मित्र देश आहेत आखातामधले त्यांच्या डिसॅलिनेशन प्लॅन्टवरती अटॅक करत आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला तरी युनायटेड नेशनचा जो ह्युमॅनिटेरियन लॉ आहे आणि ह्या ह्युमॅनिटेरियन लॉच्या बाबतीमध्ये अगदी स्पष्टपणे तरतूद आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्याच्यापैकी पाणी हे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, असा कोणत्याही प्रकारची इजा किंवा हानी त्याला पोहोचवता कामा नये. अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय कायदा असताना देखील त्याचं स्पष्ट उल्लंघन हे तुम्हाला आखाती संघर्षामध्ये अमेरिका आणि इराण दोघांकडनं पण होताना दिसून येत आहे. खरं तर स्टेट ऑफ हार्मुज वरती इराणनी कंट्रोल सांगणं, अमेरिकेने त्याची नाकेबंदी करणं हे देखील आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही चोक पॉईंट्सवरती आपलं वर्चस्व निर्माण करणं, तिथं सर्व्हिस टॅक्स त्यांच्याकडनं वसूल करणं हे इल्लीगल आहे. परंतु सगळे आंतरराष्ट्रीय नियम अमेरिका आणि इराण दोघंही धाब्यावरती बसवत आहेत आणि आता हा संघर्ष पाण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. जर मित्रांनो हा संघर्षामध्ये डिसॅलिनेशन प्लांट्स हे आता अंतिम टप्प्यामध्ये टार्गेट केले गेले तर तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा प्रश्न हा भयानक होऊ शकतो. आणि आखाताने आजपर्यंत कधी एवढा भयानक विध्वंस पाहिला नाही, जीवितहानी पाहिली नाही, एवढी प्रचंड जीवितहानी आखाताला फेस करावी लागू शकते. त्यामुळे आता कुठेतरी युनायटेड नेशन्सनी किंवा जागतिक संघटनांनी याच्यामध्ये इंटरव्हीन करणं अत्यंत गरजेचं आहे. अमेरिका आणि इराण दोघंही ऐकायला तयार नाही आहेत. दोघांनी पण आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणचा एकूणच जो इगो, ज्याला डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात, आणि त्यांनी तर त्यांचा अतिशय ज्यांना अपशब्द वापरून इराणचे अपमान हा अनेकदा केलेला आहे. अशा इराणनी देखील आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या धार्मिक नेते जे आयातुल्ला खामेनी होते, त्यांचं ज्या अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये जे मारले गेले त्यांचा रिव्हेंज घेणं, बदला घेण्यासाठी अख्खा इराण एकत्र झाला आहे. आणि त्यामुळे हा संघर्ष एका भयानक दिशेने जातो आहे आणि ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर प्लॅन्ट्स आणि आता पाण्याचे म्हणजे डिसॅलिनेशन प्लांट्स पण अटॅक केले जात आहेत. आणि असं जर घडलं तर अतिशय गंभीर प्रश्न हा निर्माण आखातामध्ये होऊ शकतो. भारताला निश्चितपणे याची चिंता आहे. जसं भारताकडनं आपलं जवळपास 20% तेल हे स्टेट ऑफ हार्मुजमधनं येतं. 80 to 90% आपल्याकडे वापरला जाणारा घरगुती गॅस असेल, कमर्शियल गॅस असेल, हा देखील 80 to 90% स्टेट ऑफ हार्मुजमधनं येतो. त्याचप्रमाणे आपण हे विसरता कामा नाही की आजच्या घडीला 90 लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात आणि हा जर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर आपल्या ह्या 90 लाख भारतीयांना देखील ह्या गोष्टी अतिशय अवघड जाणार आहेत. त्यामुळे भारताचा स्वाभाविकपणे या संदर्भामध्ये कन्सर्न असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जगभराच्या प्रार्थना अशा आहेत की हा संघर्ष आता तेलापासून पाण्यापर्यंत जो जातो आहे तो त्वरित थांबणं गरजेचं आहे आणि तो थांबण्याच्या दृष्टिकोनातनं परत चर्चेची फेरी ह्या दोघांमध्ये सुरू होणं आणि पुन्हा एकदा ही परिस्थिती पूर्वपदावरती येणं यासाठी जग आतुरतेने वाट पाहत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.